आणि प्रथमेश पवार यांच्यासाठी प्रत्येक षटकार आला तर 200 रुपये संदीप कदम यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 200 रुपये संदीप कदम यांच्याकडून. 12वा खेळाडू दोन्ही टीमचा 12वे खेळाडू. ओमकार घाडगेसाठी आत्ताच प्राइज आले. त्याची मॅच उद्या आहे. तो उद्या मॅच करेल, उद्या खेळेल. तो त्याने कॅश पकडली. बॅटिंगसाठी आला तर tenniscricket.in यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काही होऊ दे, ओमकार घाडगेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती मिळेल सिंगल. अभिजित जाधव बॅटिंगसाठी आलाय. हनुमाननगर वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून त्याची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. या टीम मध्ये पहिलाच बॉल, रायू तिकडे एक सिंगल आली आहे. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड संघाचं खातं खोललं जात आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून आणि दिवस रात्र स्पर्धा. सिद्धेशी शेठ साहेबांनी ज्या वेळेला ऑप्शनला घोषणा केली आणि ते सत्यात देखील उतरवलं. विनायकजी दीक्षित असतील, सिद्धेश शेठ असेल, यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. कारण दिवस रात्र स्पर्धा, एक मोठी स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये घेऊन आले. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. प्रथमेश पवारच्या बॅट मधून बॉल जातोय का, परंतु बॉल थांबलाय तिकडे. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. थोडासा बदलाव या बॅटिंग लाईनअप मध्ये करण्यात आलाय. हनुमाननगर वॉरियर्सच्या टीमच्या माध्यमातून 2 धावा आल्या. धावफलक जर पाहिला तर पुढे गेलाय 3 या आकड्यावरती. 2 बॉल आणि 3 हे समीकरण पाहायला मिळते. ही देखील महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये थांबेल आणि जो पराभूत होईल त्या संघाला स्पर्धा सोडावी लागेल. छावा 11 शेर शिवा का छावा या नावाखाली आपल्याला संघ छावा 11 युवराजी दाबेकर, सचिन सुर्वे, भावेश जाधव यांचा संघ, तर एका साईडला साहिल जाधव आणि प्रथमेश पवार यांचा संघ हनुमाननगर वॉरियर्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. हा बॉल फुल टॉस होता, त्यावरती फटका तर आला नाहीये. स्वतःच्या फलोत्तरमध्ये बॉल अडवला गेलाय. गणेश दाबेकर आहे गोलंदाजी मार्क वरती. कष्टपैलू खेळाडू, केवणाळी गावासाठी चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो देखील चांगलं खेळत आलाय, परंतु आज या स्पर्धेमध्ये त्याच्यावरती दूर आहे, त्याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. संकेत मोरे देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोळेगणी गावचा आणखीन एक चांगला खेळाडू तो लॉंग ऑफला. आत्ता मात्र चांगला आहे टप्पा. गुडलाईन स्पॉट वरतून चेंडू यष्टी रक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. चांगलं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय गणेश दाबेकर याच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या ब्लॉक खोल चॉप केलंय तिकडे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते गणेश दाबेकर. ज्या वेळेला ऑक्शन झालं त्यावेळेला सर्वात मागणा खेळाडू अरविंदा पासवान या स्टँडच्या मागे पाहायला मिळतोय. तब्बल 27,000 पॉईंटची बोली या खेळाडूवरती लगावली होती. तो या स्टँडच्या मागे. ह्या बॉलवरती आडव्या बॅटनं फटका सजवलाय तिकडे. क्षेत्ररक्षक शॉट मिडॉनला डायरेक्ट हिट केलाय, परंतु बचावलाय प्रथमेश पवार. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण करतोय. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 आकड्यावरती 4 धावा धावफलकावरती. 1 षटक 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतुल तळेकरचं मी कौतुक करीन, कारण पहिल्या मॅच पासून जो अजूनपर्यंत गुणलेखन करतोय. थोडासा ब्रेक घेतला होता, परंतु पुन्हा एकदा जॉईन झाले. उद्या विनय तळेकर नक्की जॉईन होतील. 2 बंधू या पर्वामध्ये देखील गुणलेखन करतायत. पंच जर पाहिलं तर 6 पंच या स्पर्धेला आहेत आणि संदीप सरांनी सांगितलं की ही संपूर्ण स्पर्धा 6 पंच कव्हर करतील. नामांकित पंच आहेत पोलादपूर तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील. गणेश बाविस्कर रायगड जिल्ह्यामध्ये, पोलादपूर तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा नेहमीच होत असते. गणेश बाविस्कर, सचिन सावंत, प्रदीप शिंदे, संदीप माने, नंदू मांडे, बंटी जाधव
हे साई पंच चांगल्या दर्जाचं क्रिकेट साई पंचांनी खेळलं आणि आज जर पाहिलं तर पंचांची भूमिका पार पाडतायत, एक महत्वाची भूमिका मैदानामध्ये. गणेश केसरकर हे देखील आमच्या सोबत काही स्पर्धांमध्ये समालोचन करण्यासाठी नक्कीच असतात. आज सूरज मोरे देखील, आणि थोड्याच वेळात सूरज मोरे यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढच्या डावामध्ये, पुढच्या इनिंग मध्ये. सन्माननीय आदरणीय शैलेशदादा कोळसकर यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दादा, आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा PTPL, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यात आहे, अशी ही स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय विनोद जाधव, हळदुले गावचा हा 31 तरणार गोलंदाज. पहिलाच बॉल खाली राहिलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या केवळ 4 धावा आहेत. शैलेशदादा यांचा संघ विराट 11 हा संघ देखील उद्या खेळताना पाहायला मिळेल आणि त्या संघाचे कर्णधार अक्षय कोळसकर हे देखील आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने, कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय, तिकडे पिच फिल्डिंग झाली, तद्वर एकच धाव. प्रथमेश पवार याच्या अर्धशतकासाठी तब्बल 9,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये संदीप कदम यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. परंतु ते करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अभिजित जाधव याला मोठी इनिंग पेश करावी लागेल, मोठी खेळी करावी लागेल. या बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये, परंतु हा बॉल ऑफ टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. मैदानाच्या आतमध्ये संदीप मानेसर आणि प्रदीप शिंदे ही जोडी पाहायला मिळते. चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना दुपारचे सामने आपण पाहिले, तिकडे धावा येताना पाहायला मिळाल्या. 100 धावा देखील आज आपण पाहिल्या, 2 अर्धशतकं पाहिली आजच्या दिवसामध्ये. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, तिकडे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक संकेत मोरे चेंडूवरती आलाय, चांगल्या पद्धतीची फेकी, केवळ धाव मिळेल ती 1 आणि धाव फलक जर पाहिला 7 वरती गेलाय. 7 धावा धाव फलकावरती. टॉस जिंकला होता छावा 11 या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. धावसंख्या स्थिरावली 7 वरती. जशी सुरुवात पाहिली होती तशी सुरुवात झाली नाहीये. दुसरं षटक आहे, अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये, ही चिंतेची बाब हनुमाननगर वॉरियर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमेश पवार बॅटिंग साठी सज्ज झालाय. 9,000 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्यासाठी आहे. अर्धशतकी खेळी केली तर. त्या बॉलवरती फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक संकेत मोरे बॉल खाली, सहज सोपा झेल, दंडीला दान, जीवदान मिळालंय तिकडे प्रथमेश पवारला. या जीवदानाचा कितपत फायदा घेतला जाणार पाहणं महत्वाचं असेल. लगातारचे 3 षटकार लगावले तर सूरज जाधव यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रथमेश पवार साठी बक्षिसांचा वर्षाव केला जातोय, परंतु धावा बनवाव्या लागेल. एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय, तुम्हाला संधी मिळाली आहे. प्रथमेश पवार संघाचे संघमालक देखील आहेत, साहिल जाधव देखील, परंतु बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस झालाय. धाव फलक स्थिरवलाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. मोठा फटका येत नाहीये, आणखीन एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचेल. 9 धावा धाव फलकावरती. छावा 11 ही टीम पाहतोय. सचिन सुर्वे, युवराजी दाबेकर आणि भावेश जाधव यांच्या मालकीची ही टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करते, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन विनोद जाधव. हा बॉल सोडून दिला. चांगला बॉल होता. स्टंप वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती केवळ धावा पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा.
9 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटक संपलेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या 4 षटकामध्ये पाहूया किती धावा बनवल्या जातील. चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दोन्ही गोलंदाजांनी केलं. गणेश दाभेकर आले, त्यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आला विनोद जाधव, त्यांनी धावा खर्च केल्या त्या केवळ 5. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत. 24 बॉल मध्ये एक 60-65 धावा फायटिंग टोटल करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती स्वतः पुन्हा एकदा गणेश दाभेकर. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 3रं षटक घेऊन गणेश दाभेकरनी जर हॅट्रिक घेतली तर शैलेश दादा कोळसकर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. दोन्ही टीमच्या बाजूने बक्षिसाचं वर्ष होते, परंतु प्रथमेश पवारला बॅटिंग करावी लागेल. अभिजित जाधवला देखील बॅटिंग करावी लागेल, कारण संघ थोडासा आता बॅकफुट वरती गेलाय, अडचणीत सापडलाय. 2 षटकामध्ये केवळ 9 धावा बनवल्यात. आता इथून हात खोलावे लागतील. धावसंख्या मोठी रचावी लागेल, मोठी बनवावी लागेल. समोरील संघात अरविंद पासवान सारखा खेळाडू आहे. तो सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅट्समन आहे आणि तालुक्यामध्ये चांगल्या फॉर्मात असणारा खेळाडू जो अरविंद पासवान या संघामध्ये खेळतोय. गणेश दाभेकर या टीम मध्ये अष्टपैलू कामगिरी बजावतोय. शैलेश शेलार सारखा कर्णधार या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दाबिड गावचा शैलेश, परंतु गोलंदाजी मार्कवरती आलाय. हा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. तिकडे पंचांकडे अपील केली आहे. पहिलाच बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क आला कधी, बॉल निघून गेला कधी, पाहत राहिला बॅटर अभिजित जाधव. डॉट बॉलने षटकाची सुरुवात. 3रं षटक. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच. ज्या संघाने एक मॅच जिंकले, एक पराभूत झालेत. अ गटातील मॅच असेल रुद्रांश 11 साखर आणि त्यांच्या विरोधात जुहा 11 चरई. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे. पुढची मॅच खेळण्यासाठी धाव मिळेल ती केवळ धावा मिळतील 2. 2 धावाला धाव फलक पुढे गेला 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती आहेत. अभिषेक जांभळेकर देखील आपल्याला या टीम मध्ये, या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळते. त्यांची देखील बॅटिंग आम्ही पाहू. इकडे मात्र मोठा फटका येत नाहीये. पहा, बॅटर अभिजित जाधवला आणखीन एक डॉट बॉल टाकला गेलाय. कमबॅक करतायत छाबा 11. चांगलं कमबॅक. पहिली मॅच गमावल्यानंतर हो आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी आलोय हे मात्र दाखवतायत. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेश दाभेकरची. गणेश दाभेकर यांचं स्पोर्ट्सचं शॉप देखील आहे. वाय स्पोर्ट्स या स्पोर्ट्सचे मालक देखील आहेत गणेश दाभेकर. आणखीन एक वेगवान फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू टाकला गेलाय. अभिजित जाधव मैदानाच्या आतमध्ये केवळ 5 धावा त्याने केल्यात. धावसंख्या स्थिरावली आहे 11 वरती. 11 वरती धावसंख्या, परंतु हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. बारा धावा धाव फलकावरती आहेत. इकडे धावबादची संधी निर्माण झाली आणि धावबादच्या रूपामध्ये परतावा लागेल अभिजित जाधवला. पहिली विकेट, पहिला धक्का हनुमाननगर वॉरियर्स या टीमला. अभिजित जाधव आउट. पहिली विकेट माघारी परतली. पहिला धक्का बसला हनुमाननगर वॉरियर्स संघाला. अभिजित जाधव काही मोठी कामगिरी करता आली नाहीये. आतापर्यंत 3रं षटक चालू आहे, एकही मोठा फटका आलेला नाहीये. ही चिंतेची बाब आहे हनुमाननगर वॉरियर्स टीमच्या बाजूने. चौकारही आला नाहीये, षटकारही आला नाहीये. चांगली गोलंदाजी या 2 गोलंदाजांनी केली आहे. 2रं षटक वैयक्तिक हाताळतोय गणेश दाभेकर. अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 50 धावा केल्या होत्या. अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं होतं आणि त्याने जर 3 षटकार ठोकले तर शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. शैलेशदादा कोळसकर आज, उद्या, परवा 4ही दिवस बक्षिसांचा वर्षाव करतील. निलेशदादा देखील आहेत. बरेच मान्यवर, बरेच प्रमुख पाहुणे बक्षिसांचा वर्षाव आपल्या खेळाडूंवरती करताना पाहायला मिळतील. अंकुश जाधव यांनी देखील बक्षिसांचा वर्षाव केलाय.
ही स्पर्धा त्या नावाची, त्या चर्चेची ही स्पर्धा आहे. या बॉलवरती फटका प्रथमेश पवारच्या बॅटमधून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती केवळ तिकडे एक. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथं मात्र दुहेरीचा धाव प्रयत्न करत असताना प्रथमेश पवारला परतावा लागेल. धावबादच्या रूपामध्ये धक्का बसतोय दुसरा हनुमाननगर वॉरियर्स या टीमला. उद्या सर्वांना आतुरता लागली आहे. सर्वांचे लाडके ओमकार घाडगे यांची मॅच कधी असेल आणि मैदानामध्ये ओमकार कोणत्या रणनीतीशी उतरेल. विराट 11 या टीम मधून तो खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये पोलादपूर क्रिकेटचा मास्टर माइंड उद्या विराट 11 या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्या संघाचा ट्रम्प कार्ड आहे ओमकार घाडगे. त्यांचे संघमालक विराट 11चे शैलेशदादा कोळसकर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि खास करून बोली लागवत असताना ऑप्शनला ओमकारसाठी काही पैसे शिल्लक ठेवले होते. हार्मनला देखील उद्या पाहणार आहोत खेळताना. AK-47 याच्या नेतृत्वाखाली विराट 11. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 13 धावा आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू माघारी परतलेत. हनुमाननगर संघ थोड्याशा बॅकफुट वरती अडचणीत सापडलाय. आता इथून 3 पुढे षटक बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. या 18 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावा उभ्या केल्या जातील पाहावं लागेल. अजिंक्य पवार संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये पहा सिद्धेश शेठ यांना उद्या देखील आपण त्यांना देखील पाहणार आहोत. धावा त्या धाव फलकावरती 13. पुढचे 3 षटक अजून बाकी आहेत. पहिल्या डावातील 3 षटक संपलेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. युवराजी दाबेकर संघाचे संघमालक पहा मैदानामध्ये संघाची पाहणी करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ जो खेळतोय, सचिन सुर्वे असतील, भावेश जाधव असतील, छावा 11 टीम या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. या पीटीपल पर्व 3ऱ्यामध्ये हा संघ गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी विनोद जाधव हळदुले गावचा हा खेळाडू मैदानामध्ये एक उंच पुरा असा खेळाडू मैदानात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. विनोद जाधव याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी तयार झालाय. लोअर फुल टॉस त्याला मात्र सन्मान दिलाय. पॉइंटला चेंडू तटवला गेलाय. 1 धावाले साहिल जाधव आता जास्तीत जास्त स्ट्राईक अजिंक्य पवारकडे कशा पद्धतीने असेल ते पाहिल आणि जास्तीत जास्त धावा अजिंक्य पवारच्या बॅटमधून कशा येतील ते पाहणं महत्वाचं असेल. हनुमाननगर वॉरियर्स विरुद्ध छावा 11 अशी मॅच पाहायला मिळते. सामना क्रमांक 8, 8वा सामना तुमच्या समोर आजच्या दिवसातील आजच्या रात्रीत पाहायला मिळतोय. युट्यूबला जे प्रेक्षक या वेळेला देखील मॅच पाहतायत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. tenniscricket.in वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. पुढचा बॉल, या बॉलवरती फटका तर आला नाहीये. बॉल खाली राहिला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय विनोद जाधव. पहिल्या षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 1 धाव खर्च केली. चौदा धावांवरती धावफलक गेलाय. 14 धावा धाव फलकावरती आहेत. हनुमाननगर वॉरियर्स या टीमच्या डगआउट मध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळतंय. धावा येत नाहीयेत, धावा बनवाव्या लागतील. मोठी फटकेबाजी करावी लागेल. आता अजिंक्य पवारला देखील हात खोलावे लागतील. चांगली सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करायची असेल तर त्याला एक दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि तो त्यासाठी नेहमी जाणला जातो अजिंक्य पवार. पोलादपूर 11 टीमसाठी तो खेळतो, हनुमाननगर टीमसाठी तो खेळतो, परंतु आज हनुमाननगर वॉरियर्स या टीमसाठी कर्णधार पद भूषवतोय. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी त्याला आता करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये 50 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये फटका तर आलाय, चेंडू उंच गेलाय, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील षटकार अजिंक्य पवारच्या बॅट मधून आलाय.
लगातार 3 षटकार लगावले तर शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला षटकार तर आलाय, परंतु अजून 2 षटकार आले तर 1000 रुपयाचा मानकरी तो ठरेल. धावसंख्या आता जिथं स्थिरावली होती ती पुढे गेली आहे, जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 20 धावा झाल्यात, सॉरी 20 धावा, 20 धावांवरती स्कोर कार्ड. वीस धावांवरती संघ हनुमान वॉरियर्स. पुढचा बॉल विनोद जाधव अजिंक्य पवार साठी. त्या बॉलवरती फटका फसलाय, आता चेंडू हवेत आहे. अरविंद पासवान बॉल खाली टिपलाय झेल आणि संपलाय अजिंक्य पवारचा खेळ. मोठी विकेट मिळते, खेळाडू बाद होतोय अजिंक्य पवार. तिसरा धक्का, तिसरा मोठा धक्का बसलाय टीम हनुमाननगर वॉरियर्स. आता इथून पुढे कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जितेश दाखल झालाय. जितेश जो मात्र हा खेळाडू मैदानामध्ये उतरतोय 5व्या क्रमांकावरती. जितेश आणि आता साहिल जाधव यांना डाव सावरावा लागेल. चिंतेचं वातावरण पाहायला मिळते हनुमाननगरच्या सर्वच सहकाऱ्यांचं, कारण संघ अडचणीत सापडलाय. धावसंख्या होत नाहीये, धावा येत नाहीयेत. 3 विकेट माघारी परतल्या. धावसंख्या जर पाहिली तर 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि अद्यापही 20 धावा धावफलकावरती. हा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चांगली कामगिरी आज दोन्ही गोलंदाजाची गणेश दाबेकर आणि विनोद जाधव यांची पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आलाय. आता इथून अजूनही काही षटकं बाकी आहेत. या षटकांमध्ये धावा जमा करणे आवश्यक आहे. धावा जमा कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव नॉन स्ट्राईकला आहे आणि जितेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन विनोद जाधव गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल आणखीन एक वेगात पुलर लाईनचा बॉल. आणखीन एक डॉट आलाय. डॉटने षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 20. खेळाडू बाद झालेत ते महत्वाचे 3. 20 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पुढची मॅच रुद्रांश 11 साखर आणि झोया 11 सरई. तर टॉस साठी आपले दोन्ही कर्णधार सज्ज ठेवा. रुद्रांश 11 साखर, शैलेश चोरगिया, अक्षय मालुसरे यांचा संघ, तर एका साईडला नासिरभाई मजगनकर यांचा संघ. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 20. हनुमाननगर वॉरियर्स या टीमच्या 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती शैलेश शेलार कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलाय. दाबळी गावचा हा खेळाडू आज कर्णधार पदाची धुरा सांभाळतोय. छावा 11 या टीमच्या माध्यमातून तो गोलंदाजी मार्क वरती आलाय. हा बॉल वरती फटका फसलाय. तिकडे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी होणार नाही. आणखीन एक धक्का बसतोय हनुमाननगर वॉरियर्स या टीमला. साहिल जाधव आउट. शैलेशने जर हॅट्रिक घेतली तर शैलेश दादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. ऋषिकेश प्रभाळे मैदानाच्या आतमध्ये, बाळा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सर्वेशने अप्रतिम झेल टिपला तिकडे पॉइंटला फिल्डिंग करत असताना. तर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश जातोय. शिवाजीनगर संघाचा हा खेळाडू ऋषिकेश मैदानामध्ये बॅटिंगला जातोय. 6व्या क्रमांकावरती ऋषिकेश. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 20 वरती आहे. 5वं षटक. पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली आहे शैलेशला. अजून 2 विकेट घेतल्या तर हॅट्रिक या स्पर्धेतील होईल.
पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती होईल का? हा चेंडू सोडून दिलाय. ऑफटिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे. अबंतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने वधारतोय, पुढे जातोय 21 वरती. 21 21 धावा धाव फलकावरती. जे प्रेक्षक मैदानामध्ये अजूनही जोडलेत या रात्रीच्या सत्रामध्ये त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. युट्यूबला टेनिस क्रिकेट वाहिनीवरती जे प्रेक्षक स्पर्धा पाहतायत, PTPL पर्व तिसऱ्याचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत. शैलेश शेलारचा पुढचा बॉल. ह्या बॉलवरती फटका आलाय आणि स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषा बाहेर. ऋषिकेशच्या बॅट मधून षटकार. सहा धावा आल्या. धावसंख्या जी स्थिरावली होती 6 धावांनी पुढे गेले. 27 वरती जाऊन पोहोचले. चांगला फटका होता ऋषिकेशचा. त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे गेले. 27 वरती जाऊन पोहोचले. 5वं षटक शैलेश शेलारचं. या षटकामध्ये आता धावा पुढील चेंडूवरती काही गोळा कराव्या लागतील. हा चेंडू टॅप केलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडं धाव मिळणार नाहीये. एक कोणती धाव मिळत नाहीये. अजय त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. चांगला बॉल स्टॉप केलाय. जो जिंकेल या मॅच मध्ये तो खेळेल राजदर्पण 11 या टीम सोबत. ह्या बॉलवरती फटका अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक गणेश दाबेकर आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. धाव मिळेल ती केवळ एक. एकेळीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 28 या आकड्यावरती. 28 ऑन अ बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5वं षटक. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका सजवलाय आणि तिकडे बॉल वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. जितेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. 32. 32 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती कोणाला आमंत्रित केलं जातंय पाहावं लागेल. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 32. खेळाडू बाद झाले ते 4 बाद 38. 32 धावा. 4 बाद 32. 32 धावा धाव फलकावरती आहेत. हॅट्रिक जर नोंदवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 लगातार षटकार मारले तरी 1000 रुपये. शैलेशदादा कोळसकर यांच्या वतीने. गोलंदाजी मार्क वरती एक युवा खेळाडू करंजे गावचा विनायक घाडगे. वय वर्ष 19 असणारा हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी स्पर्धा त्याला संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. ओमकार घाडगे, राजा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू घडलाय. करंजे गावाला बिलॉंग करतो, परंतु आज एक मोठी स्पर्धा खेळतोय. दिवस रात्र स्पर्धा. आणि या PTPL स्पर्धेमध्ये खेळत असताना त्याला गोलंदाजी मार्क वरती आणले कर्णधाराने. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. हॅट्रिक जर घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल शैलेशदादा कोळसकर यांच्या वतीने या खेळाडूसाठी. आणि लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपये. हा पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा कमी गतीने टाकलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती करताना पाहायला मिळतोय. विनायक घाडगे करंजेचे हे खेळाडू. नेहमीच इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूंची पाहायला मिळाली. विनायकजी दीक्षित साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सनी जाधव यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील शुभेच्छा. आमचे गौरव सावंत यांचे सुपुत्र यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. धावा मिळतील या बॉलवरती 4. येईल हा चौकार. 4च्या मदतीने धाव फलक पुढे जाऊन 36 वरती जाऊन पोहोचेल. 36 धावा धाव फलकावरती आहेत. सर्व प्रेक्षकांचं आम्ही या रात्रीमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. PTPL पर्व तिसरी ही स्पर्धा, दिवस रात्र असणारी स्पर्धा, पोलादपूर तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा म्हणजेच PTPL. ज्या स्पर्धेची चर्चा 2 ते 3 महिने अगोदर होत असते, ती स्पर्धा आज आपल्याला दिवस रात्र या पद्धतीत पाहायला मिळते. दोन्ही पर्वामध्ये आपण
दोन्ही पर्व यशस्वी होताना पाहायला मिळाली आहे. तिसरं पर्व. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी करतोय विनायक घाडगे या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर चौकार आणि आता देखील चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक. शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचे 3 बॉल या षटकातील. धावसंख्या जर पाहिली तर 36 वरती थांबली आहे. 36 धावा. ऑन साइडला अलोंग विथ द कार्पेट खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद पासवान. कोणतीही चुकी करणार नाहीये. एक धाव आली आहे. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. लो स्कोरिंग मॅच ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील कमी धावसंख्या हनुमाननगर वॉरियर्स या टीमच्या नावावरती राहतील आणि आजच्या दिवसातील उच्चांक धावसंख्या सार्थक 11 धामनदेवी तब्बल 110 धावा 6 षटकात. हा बॉल ऑफ टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाईल. 38 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. जितेश आणि ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये हनुमाननगर वॉरियर्स. चला टॉस साठी रुद्रांश 11 साखर आणि झोया 11 सरई. अ गटातील शेवटची मॅच आहे. हा बॉल चांगला आहे. लेंथ बॉल होता. पहा चांगलं इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रभावित करतोय विनायक घाडगे. कमी वयाचा यंग टॅलेंटेड खेळाडू. टॉस केला जाईल शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते. पुढच्या मॅचचा या रुद्रांश 11 साखर विनंती करेल. त्याचसोबत जर पाहिलं तर झोया 11 चरई. पहा ओमकार घाडगे या खेळाडूची कामगिरी पाहतोय कारण त्याच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आहे. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिट द विकेट पाहायला मिळालं. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. आता 40 या आकड्यावरती 7 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. टॉस साठी दोन्ही टीम टॉस बॉक्स मध्ये हजर असतील. रुद्रांश 11 साखर आणि झोया 11 सरई. शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. या धावांचा पाठलाग 40 धावा बनवल्यात. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 41 धावांचा पाठलाग 36 बॉल मध्ये करायचा आहे. एक लो स्कोरिंग मॅच आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. या आवाज ऐकूया सुरेश बोरे यांचा आवाज या इनिंग मध्ये ऐकू. तोपर्यंत केला जाईल टॉस. टॉस बॉक्स मध्ये शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते. अ गटातील शेवटची मॅच डू ऑर डायची मॅच आहे. जो जिंकेल तो थांबेल या स्पर्धेमध्ये. जो पराभूत होईल तो या स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. टॉस जिंकलाय या ठिकाणी रुद्रांश 11 साखर या टीमने आणि निर्णय बॉल फर्स्ट. या आवाज ऐकूया पळचिल गावचे सूरज मोरे यांचा आवाज. धन्यवाद. हड हड परित्राणाय साधुराम विनाशाच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. साहित्यिक लेखक वक्ते आध्यात्मिक क्षेत्र शूरवीरांच्या पावित्र्याने पुण्यमयाने पुनीत झालेला हा पुलकित झालेला हा रायगड जिल्हा आणि याच रायगड जिल्ह्यातील ज्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा पोलादपूर तालुका. याच पोलादपूर तालुक्यातील एक महोत्सव म्हणून जी स्पर्धा नामांकित आहे नावाजलेले अर्थात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3.
पोलादपूर तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेला आत्ताच श्रावणी संकेत लाड यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपये या ठिकाणी पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरेला या ठिकाणी पुरस्कृत केले जातात. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. घेऊन जातो मैदानात जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला छावा 11 तर दुसऱ्या बाजूला हनुमाननगर वॉरियर्स या दोन संघांदरम्यान जिथे धावा बनवायच्या आहेत. 41 धावांचं आव्हान असेल आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीचे बॅटर मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूला अरविंद तर दुसऱ्या बाजूला शैलेश. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरी आपण पाहतोय. एक भव्यता आणि एक दिव्यता ह्या स्पर्धेने गाठली आणि हीच स्पर्धा सर्वांच्या नक्कीच आवडीची का आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण पोलादपूर तालुक्यातील या मोठ्या स्पर्धेने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला दाखवून दिलंय. गोलंदाज मार्गावर सज्ज होतो पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभिजित जाधव. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला. यष्टिरक्षक करतोय चुके. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. 22च्या स्वरूपात या धावा मात्र अर्जित होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 1 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. यष्टिरक्षकाकडून चूक झाली आणि त्याच चुकीचा परिणाम आपल्याला धावफलकावर पाहायला भेटतोय. 22च्या स्वरूपात धावा मात्र धावफलकावर ऍड केल्या जातील. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे एक महोत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा करताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस हा प्रकार त्याच्यावर प्रहार. चेंडू जातोय दूर 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 डबुरकड सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा आणि या 6 धावनी स्कोर कार्ड मात्र 10 या धाव संख्येवर जाताना पाहायला भेटतोय. 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. अरविंद पासवान याच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार येताना पाहायला भेटतोय. अभिजित याच्यावर प्रहार आक्रमण होताना पाहायला भेटतोय. यावेळेस हा चेंडू मात्र या ठिकाणी 3 षटकारांसाठी हॅट्रिक षटकारांसाठी शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी जाहीर केले जात आहेत. आता मात्र डॉट बॉल त्यांना पाहायला भेटतोय. अभिजित जाधव पुन्हा एकदा वेग. यावेळेस चांगला फटका. एक शाखावर रिझनला खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. आणि या 4 धावने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. पुढे पदक्रांत होईल. पुढे परावर्तित होईल. 14 या धावसंख्येवर. प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार होताना पाहायला भेटतोय. परंतु चेंडू हवेत. झेलची संधी. एक साधा सोपा झेल धरणीला दान दिला जातोय. या दरम्यान 2 धावा स्कोर कार्ड ऍड केल्या जातील. चांगलं रनिंग बिटून पाहायला भेटतोय. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 16 ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकार पाहायला भेटतात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे पहिला दिवस रात्र असणारी ही स्पर्धा यावेळेस सफल खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी फरार चौकार.
साजरा केला जातो. तिसरं वर्ष आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने पाहतोय. एक मोठी स्पर्धा, नामांकित स्पर्धा, रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेनं एक नक्कीच भव्यता आणि दिव्यता गाठताना आपल्याला पाहायला भेटले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो आणि पहिला षटका अखेर धावसंख्येतील संघाची 20. अरविंद पासवान 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला भेटलेत. या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजिंक्य गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला भेटतोय. मंगळवेढा वेलोसे असतील, संदीप कदम सर असतील, ओंकार घाडगे असतील, विजयदादा तलेकर असतील, विनायक साहेब दीक्षित असतील, सिद्धेश शेठ असतील, या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यंगस्टरच्या माध्यमातून उभी राहताना पाहायला भेटते. अजिंक्यचा पहिला चेंडू यावेळेस फाईन लेग रिझनची दिशा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावनं स्कोर कार्ड पुढे जाईल 21 या धाव संख्येवर. 41 धावांचा टार्गेट असणारा पाहायला भेटतंय. यावेळेस पंच दोन समांतर करतील. वाईट चेंडू, एक अवांतर धाव संख्या, एक्स्ट्रा बॉल आपल्याला धावफलकावर ऍड करताना पाहायला भेटतंय. धावसंख्या धावून पोहोचते ती 22. 22 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मोठा प्रहार, खणखणीत वार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. अरविंद पासवान चांगली फलंदाजी करतोय, विस्फोटक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र नक्कीच पुढे जाईल मित्रांनो. धावसंख्या होती संघाची 28 ऑन स्कोर कार्ड, 28 धावा. आता मात्र विजयासाठी 13 धावांची गरज असताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा बॅटची लेनिंग एज, परंतु चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. अरविंद काय फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी या सामन्यात अरविंदचे पाहायला भेटले. 2 चौकार, 3 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. धावसंख्या धावून पोचते संघाची 32. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी देताना पाहायला भेटतोय. चेंडू हवेत, जेलची संधी आणि हो पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला भेटतोय. अरविंद एक शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून मैदानात डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. पहिला झटका लागलाय तो छावा 11 या संघाला. नऊ चेंडू आणि 26 धावांची खेळी करून अरविंद मात्र डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय गणेश दाभेकर. या ठिकाणी गणेश दाभेकरच्या प्रत्येक षटकारासाठी शैलेश कोळसकर यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केले जात आहे. यावेळेस पहिला चेंडू खोदून काढला चेंडूला, परंतु एक शाकावर जनला, एक नेत्रदीपक फटका, चेंडू जाणार 4 धावांसाठी फरार, चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदाक्रांत होईल. धावसंख्या होते संघाची 36 ऑन स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावर. विजयासाठी केवळ आता 5 धावांची गरज. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा बिग हिट, मोठा प्रहार, चेंडू जातोय दूर 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 आणि बुर्रकन सीमा रेषा पार, षटकार. आणि विजयी षटकार येताना पाहायला भेटतोय. गणेश दाभेकर यांना 200 रुपये कॅश प्राइज आणि एक चांगला सामना होताना पाहायला भेटला. छावा 11 हा संघ विजय प्राप्त होतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर हनुमाननगर ऑडियन्स